लिंगाचं साईज मोठं की लहान, माझं लिंग नीट कडक होतं की नाही होतं, पाणी लवकर गळतं की नाही गळतं, लिंगाच्या निगडीत काहीही प्रश्न असेल तर किती काय गंभीर चुका आपण करू शकतो ह्याचीच एक केस स्टडी मला शेअर करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, मी डॉक्टर सबिहा, इंडियाज लीडिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच, आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, शुद्ध मराठीत, मेकिंग लव्ह सिम्पल. रिसेंटली माझ्याकडे एक क्लायंट होता. ॲक्च्युली आम्ही ना एक सिरीज केली होती. आता जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करतात किंवा जे मला फेसबुकवर फॉलो करतात त्यांना माहीत असेल की व्हॅलेंटाईन वीकमध्ये आम्ही ना पूर्ण 7 दिवसाची का 8 दिवसाची एक अशी मोहीमच केली होती. दररोज एक एक लेक्चर, दररोज एक एक विषय. आणि मी असं नाही म्हणणार की म्हणजे 500,000 फॉलोअर्समध्ये एका बॅचला 50 ठेवले होते. नंतर ते ओव्हरवेल्मिंग वाटतं म्हणून 20 ठेवले. तरी प्रत्येक बॅचमध्ये मॅक्झिमम 10 ते 12च माणसं होती. हे नागडं सत्य आहे. हां, म्हणजे DM मध्ये कमेंटमध्ये विचित्र पद्धतीनं आपले प्रश्न मांडणं किती सोपं असतं, पण ॲक्च्युली ₹1000 भरून एक लेक्चर सिरीज, ते पण सेक्ससारख्या किचकट विषयावर लाईव्ह होते. मी जशी आत्ता इथे बोलते तशी झूमवर आम्ही ते केली होती. असो, सांगायचा मुद्दा असा, तिथं आम्ही बरेच विषय घेतले. सेक्स आणि भीती, पहिल्यांदाचं सेक्स, 40शी नंतरचं सेक्स, मग काय सेक्स चॉईस, मॅस्ट्युबेशनवर, लिंगाच्या साईजवर बऱ्याच सिरीजचे ते लेक्चर्स होते 7-8 दिवस. त्याच्यातून आलेली एक केस होती आणि मला असं वाटलं की हो, त्या केस स्टडीवरनं सगळ्यांनाच काय मला ज्ञान देता येईल किंवा नॉलेज देता येईल म्हणून हा मी व्हिडिओ बनवला. आणि परत सांगेन, मी BMS डॉक्टर आहे, मी सेक्स कोच आहे, मी लायसन्स इमोशनल इंटेलिजन्स कोच आहे, मी NLP प्रॅक्टिशनर आहे, मी हिप्नोसिस केलेलं आहे, पण मी सेक्सॉलॉजिस्ट नाही, मी युरोलॉजिस्ट नाही, मी युरो एंडोक्रोनॉलॉजिस्ट नाही. मुळात ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला हे सुद्धा कळेल माहिती आहे कुठल्या गोष्टीसाठी कुणाकडे जायचं. केस कापायचे सलूनमध्ये पण गेल्यानंतर आपण एका सलूनमध्ये जातो, बरोबर आहे, पण काही सलूनमध्ये फक्त केस कापले जातात, काही सलूनमध्ये बॉडी मसाज होतो, काही सलूनमध्ये फेशियल्स वगैरे होतात, काही पुरुषांचे असतात, काही बायकांचे असतात. कुठलाही डिपार्टमेंट बघा, त्याच्यामध्ये एक सब निश प्रत्येक ठिकाणी असते. हे माहीत असणं गरजेचं. कधी गायनॅककडे जायचं, कधी युरोलॉजिस्टकडे जायचं, कधी आपल्याला सेक्शुअल काही आहे गोष्ट तर त्यामध्ये मेडिकल इन्व्हॉल्वमेंट आहे का ते फिगर आउट झालंय का, मग हार्मोनल इन्व्हॉल्वमेंटमुळे होते का, की आपलं मानसिक आहे. आपलं आपण ठरवावं नाहीच ठरवावं. तेच मुळात मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. आता आणि हो, केस स्टडीज जेव्हा मी शेअर करते तर हे लक्षात घ्या, मी कधीच कुणाचं नाव गाव आत्ता पत्ता देत नाही. ही अशी मांडी घालून बसते. मला त्या केसबद्दल जे आठवतं ते इथं शेअर करते. कारण मी 48 वर्षाची आहे. मला असं खूप वाटतं माझ्याकडे एवढे केस स्टडी झालेत आणि एवढं ज्ञान आणि एवढं नॉलेज झालं आहे, पुस्तकं लिहू की काय करू, पण मॅक्झिमम मी असो नसो ह्या विश्वात, पण प्रॉबेबली मी गेल्यानंतर का होईना हे व्हिडिओज बघितले जातील. आणि जे मिथ्स आहेत, ज्या गोष्टी डोक्यात बसलेल्या आहेत, त्यामुळे इतके लोकांचे डिवोर्स होतात त्या गोष्टीवरनं. त्यामुळे अज्ञानामुळे होणारा त्रासपेक्षा ज्ञान घ्या. पटलं तर घ्या, नाही पटलं तर नका घेऊ. पण पृथ्वी गोल आहे की पृथ्वी चपटी आहे. खूप वर्ष आपण पृथ्वी चपटी आहे म्हणूनच घेतलेलं आहे, फ्लॅट आहे अर्थ, पण शेवटी पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करावं लागलं आणि हे मान्य करावं लागलं. काही गोष्टी सिद्ध केल्यावर पण सगळेजण मान्य करतील असं नसतं. सो ऑल सेड अँड डन. ह्या गृहस्थांचं असं होतं, त्यांच्या मेंदूमध्ये असं होतं की माझं लिंगाचं साईज खूप लहान आहे आणि ते काही करून मोठं करायचं आहे. माझ्या मते बऱ्याच पुरुषांना हे वाटतं की आमच्या लिंगाचं साईज लहान आहे आणि ते मोठं करायचं आहे. तर असं वाटण्यात रॉंग नाही. मोठं करण्यात जे क्लेम करणारे जगात खूप लोक आहेत, गावठी पद्धतीनं, सायंटिफिक पद्धतीनं वगैरे वगैरे. जेव्हा कधी हा विचार तुमच्या मनात येतो की माझं लिंग लहान आहे आणि मला ते मोठं करून पाहिजे, तर पहिली गोष्ट पुढे एक प्रश्न विचारायचा की मला असं का करून पाहिजे बाबा, का मला लिंग मोठं करून पाहिजे, आणि त्याचं प्रामाणिक उत्तर स्वतःला तरी द्यावं, दुसऱ्याला सोडा. मग
तुम्हाला असं वाटतंय का की लिंग लहान आहे तर मर्दानगीमध्ये प्रॉब्लेम, मग बाळ होण्यात प्रॉब्लेम, बाईला सुख देण्यात प्रॉब्लेम, असा प्रश्न आहे का तुमच्या मनात? की तुमच्या मनात असं आहे की माझं लिंग मला मोठं पाहिजे बाबा, मला माझ्यासाठी ते छान वाटेल म्हणून. आता बायकांचे बुब्स लहान असतात त्या, किंवा हिरोईन्स ते होठ ते लहान असतात, मग ते होठ मोठे करून घेतात, बुब्समध्ये सिलिकॉन इम्प्लांट टाकतात, ते त्यांच्या सौंदर्यासाठी ते करून घेतात. प्लास्टिक सर्जरी आजकाल कॉमन आहे. सर्जिकल इन्व्हॉल्वमेंट, कात्री खाली जेव्हा आपलं शरीर द्यायचं आहे तर ते का द्यायचं हे माहीत पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लहान आहे म्हणून मोठं करायचं, तर लहान आहे तर कुणाच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं लिंग लहान आहे हे पण तर खूप महत्त्वाचं. पट्टी घेऊन लिंग मोजायचं, बारीक असतानाचं लिंग पट्टी घेऊन मोजायचं आणि मोठं झाल्यावरचं लिंग पट्टी घेऊन मोजायचं, किंवा त्याचे 3D मॉडेल्स बनवायचे आणि त्यांचे इमेजेस घेऊन ठेवायचे आणि ते मला पाठवायचे, ह्याच्याने काही सिद्ध होत नाही. मेडिकली आम्हाला खूप महत्त्वाचं असतं 3 गोष्टी, की मेडिकली बाबा म्हणजे ॲनाटॉमिकली सगळं लिंग, त्याची स्किन मागे जाणे, तुमचे ते टेस्टिस बॉल्स ज्याला गोट्या तुम्ही म्हणता ते बाहेर आहेत की नाही, मग फ्लॅसिड लिंग म्हणजे उत्तेजित न झालेलं लिंग, आणि काय म्हणतात इरेक्ट लिंगला कडक झालेलं लिंग, उत्तेजित झालेलं लिंग, हे यांचं इरेक्शन होतं की नाही, नैसर्गिकरित्या इरेक्शन होतं की नाही, म्हणजे अराउजल. एखाद्याला पाहिलं, पॉन पाहिला किंवा कुठल्या मुलीला पाहिलं, मुलाला पाहिलं, व्हॉट्स एव्हर, बेसिकली तुमचं व्हिज्युअल अराउजल असेल, टचवाला अराउजल असेल, पण एक नैसर्गिक अराउजल असतं, किंवा झोपेत अराउजल होईल, तो नैसर्गिक अराउजल होतो की नाही, ते तेवढा वेळ कडक राहतं का, की जितका वेळ ते हातात तुम्ही भरताय किंवा योनीमध्ये जाते ते तितकं व्यवस्थित जाते की नाही, तिथं गेल्यानंतर इजॅक्युलेशन होतंय की नाही, ते हार्डनेस मेंटेन ठेवू शकतंय की नाही, आणि ते केल्यानंतर ते जे पाणी बाहेर येतं त्यामध्ये सिमेन, म्हणजे जर तुम्हाला मुलं बाळं पाहिजेत तर ते सिमेन हेल्दी आहेत की नाही, हे जर फंक्शनॅलिटी नीट असेल तर आमच्या मते तुम्ही अगदी जगातल्या सगळ्यात फिट आणि हेल्दी, सेक्शुअली हेल्दी पर्सन आहात. पण आता तुमच्या डोक्यात असेल की मला 20 मिनिटच आत घ्यायचं आहे, मला दिवसाचे 10 राऊंड मारायचे आहेत आणि माझं एवढं मोठं पाहिजे आणि एवढं कडक पाहिजे, ह्या सगळ्या तुमच्या डिझायर्स आणि अशी इच्छा, ऐसी ख्वाब, ऐसे खुली बंद आंखों से या खुली आंखों से ऐसे ख्वाब देखने में प्रॉब्लम नहीं है, बट दैट कैन बी योर फैंटेसी, दैट कैन बी योर डिजायर्स, दैट आर नॉट द फैक्ट्स विच आर रिक्वायर्ड फॉर प्लेजर और दैट आर नॉट द फॅक्ट्स रिक्वायर्ड फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे सुखी स्वतः आणि समोरच्याला होण्यासाठी किंवा आई बाप बनण्यासाठी ते पॅरामीटर्स नसतात. माझे केस कुरळे आहेत, मला ते स्ट्रेट पाहिजे, मग मी एक तर स्ट्रेटनिंग करून घेईन किंवा मी विग लावेन, पण नैसर्गिकरित्या आता माझे केस कुरळेच आहेत ना, मग कुरळे केस आहेत म्हणजे मी तब्येतीने खराब झाले का, किंवा मी वीक झाले का, किंवा मी कुरूप दिसते का, तर नाही. माझ्या पर्सनॅलिटीला कुरळे केस परफेक्ट आहेत. कुरळे केसामुळे माझ्या लग्नात प्रॉब्लेम नाही, कुरळे केसामुळे माझ्या बुद्धीला प्रॉब्लेम नाही, जेवायला खायला प्रॉब्लेम नाही, मी माणूस म्हणून, ह्युमन म्हणून परफेक्टली फाईन आहे. पण माझी इच्छा आहे की मला स्ट्रेट केस पाहिजेत, तर मी आयनिंग करेन, स्ट्रेटनिंग करेन, काय काय ते ट्रीटमेंट करेन, वीग लावेन, टक्कल करेन, जे काही आहे, पण कात्री खाली, औषधं खाईन, अजून विटॅमिन खाईन, जे काय खाईन, पण मला पर्पज माहीत पाहिजे ना की मी केस स्ट्रेट का करते, मी त्याच्याने जास्त सुंदर दिसणार आहे का, समोरचा जास्त आकर्षित होणार आहे की मला वाटतं म्हणून करते. ही क्लॅरिटी असणं खूप 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 गरजेचं. कारण ह्याच माझ्या केसमध्ये त्यांचं पेनाइल डॉपलर झालेलं होतं, त्यांच्या पेनाइल डॉपलरमध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं आर्टिरियल इन्सफिशियन्सी, म्हणजे लिंगाला रक्तपुरवठा कमी पडतोय. आता लिंगाला रक्तपुरवठा कमी पडतोय हा रिपोर्ट जर तुमच्या आता 1.5-2 वर्षापासून आहे, त्या डॉक्टरांनी हार्मोन्स पण कमी आहेत, मग तुम्हाला औषधं लिहून दिलेली आहेत, मग आता साधं काम आहे त्याचं ते फॉलो करणं, ज्या डॉक्टरकडे जातात त्याच्यावर श्रद्धा ठेवणं, त्याच्या ज्ञानावर विश्वास ठेवणं, त्यांनी सांगितलेलं ट्रीटमेंट फॉलो करणं आणि फॉलोअप घेणं. पण तुम्हाला हृदयाला जर कोणी सांगितलं की हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय, तर तुम्ही हृदयाचं साईज मोठं आहे की लहान आहे ह्याच्यावर चर्चा करणार आहे की त्याला रक्तपुरवठा जास्त कसा भेटेल ह्याच्यावर डॉक्टरनी दिलेला सल्ला फॉलो करणार. डॉक्टर म्हणणार फिजिकल एक्सरसाइज करा, डॉक्टर म्हणणार कमी तेलाचं खा, एवढं रनिंग करा आणि रक्त पातळी होण्याच्या गोळ्यात येतं. गप गुमान खाता, हृदय दिसत नाही ना, हृदयाचं साईज दिसत नाही म्हणून. लिंग बाहेर आहे, शरीराचं बाहेर आहे, मोठं आहे की लहान आहे ह्याच्यामध्ये भाई आपको तर खून सप्लाय कम जा रहा है, या नर्व्स तिथले हे झाले, डायबिटीज असेल, वजन वाढलं असेल, तुमच्या जेवणामुळे, स्ट्रेसमुळे जर नर्व सप्लाय व्यवस्थित नसेल, स्किन मागे जात नसेल,
दुसरेही काही आजार असतात, बरेच आजार असतात लिंगाला घेऊन, त्याच्यातलं तुम्हाला काय आहे का हे युरोलॉजिस्ट बघून सांगणार ना. मग त्याने बघून सांगितल्यानंतर तुम्हाला तिथं फॉलोअप घेणं गरजेचं आहे, नाही की आपलं बुद्धी लावायचं आणि आपल्याला वाटतं की नाही आपलं छोटंच आपल्याला मोठं करायचं आहे. छोटंचं मोठ्या करण्यामागे 90% पब्लिक पळते. त्याच्याने काय म्हणजे मेडिकल डाटा इज प्रूव्हन आजवर आहेत. पेनाईल इम्प्लांट होतो, पेनाईल पंप्स आहेत, पेनाईल एक्सटेन्शन आहेत, पण सिद्ध नाही झालेलं आहे की त्यामुळे साईज वाढलं. जी गोष्ट सिद्धच नाही झालेली त्याच्या मागे पळण्यापेक्षा काय खरं आहे. माझा हा हात सपोज पॅरलाइज्डच आहे, आता हात चालणारच नाही आहे, हे सिद्ध झालं आहे, तर मला बाकी शरीर वापरणं आहे ना, नाही की मी त्याच्यात जीवच टाकेन, असं होत नसतं. सम आर फॅक्ट, सम आर रियालिटी, सम आर डिझायर, सम आर फॅन्टसीज. सो यू शुड बी अवेअर ऑफ युअर एनाटॉमी, फिजिओलॉजी अँड सायकोलॉजी. यू शुड बी अवेअर. लिंगाच्या निगडीत काही असेल तर फंक्शनॅलिटीमध्ये काही असेल तर युरोलॉजिस्टकडे जा, बायकांच्या केसमध्ये गायनाकोलॉजिस्टकडे जा, आणि मग त्याचा तुमच्या बुद्धीवर, मनावर, नात्यावर जेव्हा फरक पडतोय तेव्हा माझ्यासारख्या सेक्स आणि रिलेशनशिप कोचकडे आलंच पाहिजे. माझ्या पर्टिक्युलर केसमध्ये माझं BMS म्हणजे मी कुठल्याही गोळ्या देत नाही, मी कुठली सर्जरी करत नाही, मी कोचिंग करते. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनपासून क्लॅरिटीकडे नेते. डॉक्टर असल्यामुळे मेडिकल ग्राउंड्स तुमच्या सगळ्या फाईल्स मला वाचता येतात. इमोशनल इंटेलिजन्स कोच असल्यामुळे तुमच्या बुद्धीत काय चाललं आहे, तुमच्या मनात काय चाललं आहे, म्हणजे तुमचे बिहेवियरल चेंजेस, तुमच्या मानसिकतावर मला काम करता येतं. आणि तुम्हाला जे युरोलॉजिस्ट, गायनाकोलॉजिस्ट इतका एक तास बसून नाही समजवणार आहेत, ते तुम्हाला समजेल असं भाषा तुमचीच फाईल तुम्हाला समजवता येते. त्यामुळे तुमची फाईलही तुम्हाला समजवता येते. तुमचं मनात काय चाललं आहे, तुमच्या मनाचं तुमच्या समोर ठेवता येतं, तुमच्या मेंदूत काय कचरा भरला आहे तो काढता येतं, आणि ह्या सगळ्यामुळे तुमचं नातं मला फुलवता येतं. दॅट्स हाऊ आय कॅन हेल्प यू. त्यामुळे माझ्याकडनं योग्यरित्या मदत घ्यायचा, वेबसाईटवर जायचं, तिथूनच बुकिंग होते, ऑनलाईन, झूमवर, ऑफलाईन, नाशिकमध्ये. फोन करायचं नाही. काही छोटा मोठा प्रश्न असेल तर contact@drsabiha.com ह्या मेल ID वर आपला प्रश्न टाकायचा. एका सुरात हा व्हिडिओ बनवला आहे मी, कसा खूप दुखतो व्हिडिओच्या शेवटी. कट असं काय करून, एडिट करून, फार डिंचाक म्युझिक असं तसं काही करत नाही. पोटातनं बोलत असते जे बोलायचं, ज्ञान आणि क्लायंट्सच्या एक्सपिरियन्सवरनं बोलते, क्वालिफाईड आहे म्हणून बोलते, स्त्री आहे म्हणून बोलते, माणूस आहे म्हणून बोलते. तर मला जाम वाटतं प्रेम हे सोपंच असतं, ते किचकट कधीच नसतं, आणि सेक्स ही प्रेमाची खूप सुंदर भाषा आहे, ती शिकली पाहिजे. सो दॅट वॉज मी, डॉक्टर सबिहा, लिव्हिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच. तुम्ही बघत आहात सेक्स कोचिंग विथ डॉक्टर सबिहा, मेकिंग लव्ह सिम्पल इन शुद्ध मराठी. डू सबस्क्राईब द चॅनल, नोटिफिकेशन ऑन ठेवा, कमेंट्समध्ये काय आवडलं ते नक्की लिहा, व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा, आणि हो, माणसं आहोत तर माणसासारखं राहू आणि प्रेमाला सोपं करा. सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ.